लास्ट लेक्चरमध्ये आपण काही डिराइव्ड क्वांटिटीजचे डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचे हे आपण स्टडी करत होतो. तोच पार्ट थोडासा कंटिन्यू करू. अजूनही बरेचसे फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्याचे आपल्याला डायमेन्शन्स पाहायचे. ओके, सो वी वॉन्ट टू फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ फ्यू फिजिकल क्वांटिटीज. ओके, आपण लास्ट टाइम जसे कॉलम्स केले होते त्याच पद्धतीने लिहायचे. डिराइव्ड क्वांटिटी, its formula, dimensions and SI unit. The next physical quantity which we want to study is the impulse. Okay, impulse बद्दल तुम्ही नंतर पुन्हा स्टडी करणार आहात फोर्थ चॅप्टर मध्ये. What is meant by impulse? Impulse is nothing but a very large force applied for very short time. खूप मोठा फोर्स एका छोट्या वेळासाठी जेव्हा अप्लाय करतो आपण त्याला आपण म्हणतो इम्पल्स. डे टू डे लाईफ मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी इम्पल्सचा यूज करतो. फोर्स म्हणजे काय? फोर्स इट इज अप्लाइड फॉर व्हेरी लॉंगर टाइम, म्हणजे ज्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन चेंज व्हायला बराच वेळ लागतो. पण इम्पल्समध्ये मात्र सडन चेंज असते. ओके, सडनली आपण फोर्स अप्लाय करतो. लाईक क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये. ओके, आपण जेव्हा बॉलला किक मारतोय किंवा बॉलला बॅटने स्ट्रोक देतोय, ते स्ट्रोक किंवा किक मारणं हे काय आहे? इट इज अप्लाइंग द इम्पल्स. वी आर अप्लाइंग लार्ज फोर्स फॉर व्हेरी शॉर्ट टाइम. किंवा भिंतीमध्ये खिळा मारायचा असेल तर ते हॅमरने जे हॅमरिंग करतो, खिळाला जे ठोकतो आपण हॅमरने, ते ठोकणं जे आहे, मारणं जे आहे, दॅट इज द इम्पल्स. ओके, सो इम्पल्स इज व्हेरी लार्ज फोर्स अप्लाइड फॉर व्हेरी शॉर्ट टाइम. नाउ फिजिकली व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर इम्पल्स? इम्पल्स इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम. हा एक एक्सप्रेशन आहे आणि याला दुसरा एक एक्सप्रेशन पण आहे. इम्पल्स इज नथिंग बट फोर्स इनटू दॅट शॉर्ट टाइम ड्युरेशन. ओके, पहिल्या एक्सप्रेशन मधून काढू. इम्पल्स इज नथिंग बट, इम्पल्स साठी सिम्बॉल आहे जे. सो जे इज नथिंग बट डीपी, चेंज इन मोमेंटम. किंवा ह्या याच्याने जर लिहायचं झालं तर जे इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम, फोर्स इंटू स्मॉल शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. ओके, तुम्हाला ह्या याच्यावर लगेच लक्षात आलं असेल की हे फॉर्म्युले सेम आहे. कारण एफ ची डेफिनेशन काय? एफ इज डीपी बाय डीटी. ओके, इथे जर तुम्ही डीपी बाय डीटी लिहिलं तर डीटी डीटी कॅन्सल होईल डीपी मध्ये. ओके, एक्सप्रेशन सेम आहे. हा, सो डायमेन्शन्स ऑफ जे will be dimensions of dp. Now dp is what? Change in momentum. Change in momentum is another type of a momentum, so it is having dimension m1 l1 p minus 1. Therefore dimensions of z will be m1 l1 p minus 1. या फॉर्म्युलाने काढलं तरी पण तेच येते. dimensions of z will be dimensions of f into dimensions of dt. Dimensions of f m1 l1 p minus 2. Dimensions of dt it will be t raised to 1, t raised to minus 1 minus 2 into t raised to 1, so it will be t raised to minus 1. So dimensions of z will be m1 l1 p minus 1. Okay, what will be SI unit of impulse? Impulse is force into time किंवा चेंज इन मोमेंटम आहे. म्हणजेच काय? ह्याचे SI युनिट काय असणार आहे? विल बी kg मीटर पर सेकंड और इट इज न्यूटन इनटू सेकंड. ओके, दैट इज द इम्पल्स. नेक्स्ट क्वांटिटी which is the frequency. ओके, आपल्याला जे वारंवार येणार आहे पुढे क्वांटिटीज यूज करायच्या
त्याचेच आपण डायमेन्शन्स बघतो इथे. फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? इट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. इट इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. आता टाइम पिरियड म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट जर सेम टाईपचा मोशन रिपीट करत असेल, फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ अर्थ अराउंड इटसेल्फ, अर्थचं स्वतःभोवती फिरणं, ती मोशन रिपीट होती. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन रिपीट होती. ओके. रोटेशनल मोशन ऑफ द फॅन रिव्हॉल्व होणं, किंवा स्विंग मशीनमधली सुई, ओके, किंवा पानांची फडफड, किंवा तुम्हाला पेंड्युलम माहिती आहे. ओके. ऑल दीज आर रिपीटेड मोशन. हे सगळे काय आहेत? रिपीटेड मोशन. म्हणजेच काय? सेम सेट ऑफ मुवमेंट्स, सेम टाईपची मोशन रिपीट होत चालेल. ओके. टाइम टेकन टू कंप्लीट वन सेट ऑफ मोशन, टाइम टेकन टू कंप्लीट वन सेट ऑफ मोशन, that we call it as time period. Okay, it is relevant time period. Time period म्हणजे काय? It is the time taken by the object to complete one set of motion, one set of movements, that we call it as time period. And frequency is reciprocal of the time period. Okay, time period चा reverse reciprocal म्हणजे काय? frequency. आता ह्या रेसिप्रोकल मुळे ह्याची डेफिनेशन कशी करता येते ती बघा. फ्रिक्वेन्सी इज व्हॉट? इट इज द नंबर ऑफ सेट ऑफ मुवमेंट्स परफॉर्म्ड पर युनिट टाइम. ओके. 1/टाइम पिरियड, याचा मीनिंग काय? पर युनिट टाइम. नंबर ऑफ सेट ऑफ मुवमेंट्स परफॉर्म्ड पर युनिट टाइम. म्हणजे टाइम पिरियडचा मीनिंग काय? तर एक मुवमेंट कंप्लीट करायला, पेंडुलम आहे तर त्याला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला, किंवा फॅन रिव्हॉल्व होतोय तर त्याला एक रोटेशन कंप्लीट करायला, जो वेळ लागतो तो म्हणजे टाइम पिरियड. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड इन 1 सेकंड. एका सेकंडमध्ये किती ऑसिलेशन्स होतात? नंबर ऑफ रोटेशन्स परफॉर्म्ड इन 1 सेकंड. एका सेकंडमध्ये किती रोटेशन्स होतात ते म्हणजे फ्रिक्वेन्सी. So frequency and time period are reciprocal to each other. Okay. फ्रिक्वेन्सी साठी नॉर्मली आपण जो सिम्बॉल वापरणार आहोत that is the small f. ओके. टाइम पिरियड साठी आपण नोटेशन वापरतो कॅपिटल T. ओके. हा कॅपिटल T टाइम पिरियडचा नोटेशन आहे. आणि आपण डायमेन्शन्स फॉर टाइम सुद्धा कॅपिटल T वापरतो. ओके. फरक लक्षात घ्या. कधी कधी आपण फ्रिक्वेन्सी साठी न्यू हा सिम्बॉल सुद्धा वापरणार आहोत. न्यू इज इक्वल टू 1/T. खास करून साऊंडच्या केसमध्ये ओके आपण एफ सिम्बॉल वापरणार आहोत आणि लाईटच्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी डिनोट करताना न्यू सिम्बॉल वापरणार आहोत. ओके. फक्त सिम्बॉल बदल आहे, मीनिंग सेम. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. ओके. सो डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी will be equal to 1 / dimensions of time period. Time period means of time, so it is having dimensions t1. Okay, so dimensions of frequency are 1/t⁻². Therefore dimensions of f will be t⁻⁻1. Okay. Now what is the SI unit of frequency? Frequency is 1/time. So it is having 1/second as the SI unit. 1/second म्हणजेच काय? second⁻⁻1. ओके. यालाच एक वेगळा स्पेसिफिक नाव आहे. दिस वी कॉल इट एज हर्ट्ज. ओके. सिम्बॉल Hz, capital H, small z, hertz. Okay. So this is the frequency which is reciprocal of time period. अजून एक फिजिकल क्वांटिटी तुम्हाला बऱ्याचदा डेरिव्हेशन्स मध्ये जे येणार आहे दॅट वी कॉल इट एज फोर्स कॉन्स्टंट. या फोर्स कॉन्स्टंटला दुसरं पण नाव आहे, इट इज स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके. फोर्स कॉन्स्टंट और स्प्रिंग कॉन्स्टंट. इट इज डिफाइंड एज फोर्स पर यूनिट डिस्प्लेसमेंट.
फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय, फोर्स कॉन्स्टंट अशी एक क्वांटिटी येणार आहे. याच्याबद्दल डिटेल पुन्हा तुम्ही 12th मध्ये बघणार आहात. इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर स्मॉल के. फोर्स कॉन्स्टंट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल के. फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, इट इज F अपॉन S. लक्षात घ्या, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट वर्क डन होतं. फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट इज फोर्स कॉन्स्टंट. ओके, F upon S. Dimensions of K, dimensions of force constant will be dimensions of force divided by dimensions of displacement. Now dimensions of force are nothing but m1 L1 t minus 2 divided by displacement L1. This L1 will cancel with this L1. Therefore dimensions of K force constant are m1 t minus 2. Okay, SI unit, it is force upon displacement, so it will be Newton per meter. Okay, that is the force constant. आतापर्यंत आपण बरेचसे मेकॅनिकल पॅरामीटर्स बघितलेले होते, जे आपण बऱ्यापैकी 10वी पर्यंतच्या सिलेबसमध्ये या सगळ्या गोष्टी आपण कुठे ना कुठे पाहिलेल्या असतात. आता काही इलेक्ट्रिकल च्या क्वांटिटी सुद्धा आपण बघू. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज. ओके, इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज कसा डिफाइन करतो आपण, तर बेसिक डेफिनेशन कडे जाऊ. करंटच्या. करंट डिफाइन करताना आपण असं म्हटलेलं होतं, करंट इज व्हॉट, इट इज दी फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम किंवा रेट ॲट विच चार्ज फ्लोज. त्यामुळे तुम्ही करंटचं जर इक्वेशन दिलेलं असेल तर तो असा असणार आहे, इट इज dq बाय dt. रेट ॲट विच चार्ज इज फ्लोन. रेट म्हणजेच काय, डिवाइड बाय टाइम. ओके, चार्ज पर युनिट टाइम इज करंट. किंवा असे लिहितो आपण q अपॉन t. ओके, चार्ज डिवाइड बाय टाइम, दॅट इज द करंट. चार्जेस फ्लो होणं म्हणजेच करंट. याच्यावरून मी इलेक्ट्रिक चार्ज कसा डिफाइन करू शकतो. इलेक्ट्रिक चार्ज इज नथिंग बट इलेक्ट्रिक करंट इनटू टाइम. ओके, Q इज इक्वल टू I into T, current into time. Therefore, dimensions of Q, dimensions of charge are nothing but dimensions of current into dimensions of time. Dimensions of current is I1. Symbol for dimension of electric current is I raised to 1 into T. So it will be T raised to 1. Therefore, dimensions of electric charge are I1 T1. Okay. Now, SI unit of electric charge, it will be current into time. म्हणजेच काय, ampere into second. Okay. This ampere into second, A into S. This we write it as coulomb. Okay, capital C. That's a unit. Okay, coulomb. Coulomb is the unit of electric charge. Next electrical quantity is electric potential. Electric potential ला तुम्ही बोली भाषेत जे म्हणतात ते म्हणजे व्होल्टेज. ओके, व्होल्टेज. आणि व्होल्टेज चं बेसिक रिलेशन काय, तुम्हाला ओहम्स लॉ मधला व्होल्टेज V इज इक्वल टू IR हे माहिती आहे. ओके, पण बेसिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा व्होल्टेज याची बेसिक डेफिनेशन काय, इट इज दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. ओके, it is the electric potential energy per unit charge. Okay, per unit charge.
हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी आहे. तुम्ही जे पोटेन्शियल एनर्जी एक्सप्रेशन लिहित असता mgh ते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी झालं. ओके, ते इथे नाही वापरायचं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन तुम्हाला नंतर होणार आहे. बट बेसिकली इट इज पोटेन्शियल एनर्जी. हे एक एनर्जीच आहे, कुठलं काय असतं. ओके, सो पोटेन्शियल इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी अपॉन चार्ज. Therefore, dimensions of V, dimensions of electric potential will be dimensions of PE divided by dimensions of charge. आता dimensions of PE potential energy dimensions काय आले ते बघा. They were m1 L2 T minus 2 divided by dimensions of charge. आता आपण काढलाय. It is I1 T1. Okay, so this will be equal to m1 as it is, L2 as it is. हे t raised to minus 2 ऑलरेडी न्यूमरेटर मध्ये आहे. इथे t raised to 1 डिनॉमिनेटर मधला वरती जर गेला तर तो t raised to minus 1, t raised to minus 2, t raised to minus 1, it will be t raised to minus 3. ओके, आणि हा करंट जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो वरती गेला तर I raised to minus 1. So dimensions of electric potential are these. Okay, आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल चं युनिट काय असतं. इट इज व्होल्ट. ऍक्च्युअली या डेफिनेशन प्रमाणे ते काय असणार आहे. इट विल बी जूल पर कूलम. ओके, आणि इट इज नथिंग बट व्होल्ट. ओके, सिम्बॉल ह्याला काय आहे, कॅपिटल V. याच्यावरून मी अजून एक क्वांटिटी त्याची डायमेन्शन्स काढू शकतो, ते म्हणजे रेझिस्टन्स. याच्यासाठी आपण आता ओहम्स लॉ वापरू. व्हॉट इज रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचा ओहम्स लॉचा फॉर्म्युला जो तुम्हाला माहिती आहे, V इज इक्वल टू IR. सो R इज इक्वल टू वोल्टेज और इलेक्ट्रिक पोटेंशियल अपॉन इलेक्ट्रिक करंट. ओके, R is equal to V upon R. Okay, now substitute the dimensions of V and I. So dimensions of resistance will be dimensions of voltage divided by dimensions of current. Dimensions of voltage आपण आत्ताच काढलाय वरती. m1 L2 T minus 3 I minus 1 divided by electric current I1. Okay, therefore dimensions of resistance हा डिनॉमिनेटर मधला I1 न्यूमरेटरला गेला तर I raised to minus 1. इथे ऑलरेडी I raised to minus 1 आहे, तर ते किती होईल, I raised to minus 2. So it will be m1 L2 T minus 3 I raised to minus 2. So these are the dimensions of resistance. तुम्हाला पुढे अजून एक क्वांटिटी येणार आहे, that we call it as conductance. रेझिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन टू द करंट. तसा कंडक्टन्स म्हणजेच काय, इट इज द फ्रीनेस टू द करंट. ओके, करंटला किती अपोज केलं जातं ते म्हणजे रेझिस्टन्स, आणि करंटला किती अलाउ केलं जातं कंडक्ट व्हायला त्याला आपण म्हणतो कंडक्टन्स. ओके, हा अपोजिशन तर हा फ्रीनेस, हे दोघांचे एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. त्याच्यावरच आपण लिहू शकतो कंडक्टन्स इज नथिंग बट 1 अपॉन रेझिस्टन्स. ओके, कंडक्टन्स साठी सिम्बॉल आहे कॅपिटल G. इट इज रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स 1 अपॉन R. Therefore dimensions of conductance G will be 1 upon dimensions of resistance. आता dimensions of resistance वरतीच आहेत, m1 L2 T minus 3 I minus 2. Okay, therefore dimensions of G will be हे 1 upon हे सगळे क्वांटिटीज
याचा मीनिंग काय आहे, जे ते जेव्हा न्यूमरेटर जातील पॉवर सगळे निगेटिव्ह होतील, म्हणजे m raised to -1, l raised to -2, t raised to +3 now and I raised to +2. So these are the dimensions of conductance. Okay. हा रेजिस्टन्सचं SI युनिट तुम्हाला माहिती आहे, इट इज ओहम. ओके, ज्याला सिम्बॉल तुम्ही वापरता, इट इज कॅपिटल ओमेगा इन ग्रीक लेटर. ओके, ओहम हा सिम्बॉल. कंडक्टन्स इज 1 रेजिस्टन्स, म्हणजेच काय 1 ओहम किंवा ओहम रेस टू -1 असं आपण म्हणतो. याला एक स्पेसिफिक म्हणजे हे ओहमचं लिहितो कसं आपण, इट इज रिटन ॲज मो. ओके, इट इज रिटन ॲज मो. नेक्स्ट इज रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी हा याचा फॉर्म्युला तुम्हाला कुठे आलाय बघा, की आपण म्हणतो की रेजिस्टन्स ऑफ अ वायर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया. आणि ह्याच्यावर आपण असं लिहिलं होतं की रेजिस्टन्स ऑफ अ वायर इट इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, दिस कॉन्स्टंट वी कॉल इट एज रेजिस्टिव्हिटी इनटू L/E. ओके, रो हा सिम्बॉल या आधी आपण डेन्सिटी साठी वापरला होता. ओके, पण इथे रोचा मीनिंग काय असणार आहे, इट इज द रेजिस्टिव्ह. ओके, मी पुन्हा सांगतोय, फिजिक्स मध्ये खूप क्वांटिटीज आहेत, सिम्बॉल सेम पण क्वांटिटीज डिफरंट. ओके, फिजिक्स बऱ्याचदा अवघड वाटतं, त्याला कारण हे एक आहे की मुलांना सिम्बॉल्स आणि त्याचे मीनिंग ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होत असते. ओके, तर ते कन्फ्यूज नका करू. मी जसं म्हटलं होतं की एकाच नावाची अनेक माणसं असू शकतात, तसं एकाच सिम्बॉल्सची वेगवेगळे फिजिकल क्वांटिटीज असणार आहे. हिअर रो स्टँड्स फॉर रेजिस्टिव्हिटी आणि मागे आपण वापरला होता रो इज डेन्सिटी. ओके, तर ह्याच्यावर मी रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला लिहू शकतो, रो इज इक्वल टू R इंटू A/L, रेजिस्टन्स इंटू क्रॉस सेक्शनल एरिया अपॉन लेंथ. ओके, therefore dimensions of rho will be dimensions of resistance into dimensions of area divided by dimensions of length. आता dimensions of resistance आपण काढलेलेच आहेत, it is m1 l2 t -3 I -2 into dimensions of area l2 divided by dimensions of length L1. ओके, हा एक L1 या एका L2 मधल्या L1 शी कॅन्सल होणार, उरणार काय, इथे एक L1 आणि इथे ऑलरेडी एक L2 आहे. L2 इंटू L1 ते किती होणार आहे, L3. सो डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टिव्हिटी, डायमेन्शन्स ऑफ रेजिस्टिव्हिटी विल बी M1 L3 T -3 I -2. Okay, so these are the dimensions of resistivity. जसं रेजिस्टन्सला रेसिप्रोकल क्वांटिटी कंडक्टन्स होता, तसा रेजिस्टिव्हिटीला एक रेसिप्रोकल क्वांटिटी आहे ज्याला आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी. सो कंडक्टिव्हिटी इज रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी. ओके, हे सगळे टर्म्स तुम्हाला 11वी मध्येच पुढच्या सेक्शन मध्ये होणार आहे, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. ओके, कंडक्टिव्हिटी इज डिनोटेड बाय लेटर सिग्मा. हा नवीन सिम्बॉल आहे सिग्मा, विच इज यूज्ड फॉर कंडक्टिव्हिटी. इट इज 1/ρ, 1 रेजिस्टिव्हिटी. सो डायमेन्शन्स ऑफ सिग्मा, डायमेन्शन्स ऑफ कंडक्टिव्हिटी will be 1 dimensions of rho, so it will be 1 m1 l3 t -3 I -2. Okay, therefore dimensions of conductivity will be m raised to -1 l raised to -3 t raised to +3 I raised to +2. Okay, so
these are the dimensions of conductivity. Now what is the SI unit of resistivity and conductivity? म्हणजे SI unit काय असतील बघा. Resistivity is resistance into area upon length. ओके, रेजिस्टन्स चं युनिट काय असणार आहे ओहम, एरियाचं युनिट काय असणार आहे मीटर स्क्वेअर आणि डिवाइड बाय लेंथ म्हणजे मीटर. सो इट विल बी इथला 1 मीटर ह्या एका मीटरशी जाईल, सो इट विल बी ओहम मीटर. ओके, ओहम इनटू मीटर. याचं कंडक्टिव्हिटीचं युनिट काय असणार आहे 1 रेजिस्टिव्हिटी म्हणजेच काय 1 ओहम मीटर. ओके, 1 ओहम मीटर. पण 1 ओहम म्हणजेच काय इट इज मो पर मीटर. ओके, 1 ओहम म्हणजेच काय मो. सो इट इज मो पर मीटर. सो दॅट इज द SI unit of conductivity sigma. Okay, so these are few electrical quantities which we are going to study. याच्या व्यतिरिक्त खूप सारे फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला या 11th स्टँडर्ड मध्ये आणि पुढच्या 12th स्टँडर्ड मध्ये पण येणार आहे. जेव्हा जेव्हा फिजिकल क्वांटिटी नवीन एखादी इंट्रोड्यूस होईल तेव्हा पहिल्यांदा त्याचे डायमेन्शन्स आणि त्याचे युनिट्स SI युनिट्स हे काय असणार आहेत ह्याचा नक्की विचार करायचा. हे जे काय आपण टेबल केलंय हे तसं बघितलं तर ह्या चॅप्टर पुरता आपण आत्ता केलाय, पण तुमचं 12वी संपेपर्यंत ही टेबल वाढतच जाणार आहे. कारण तुम्हाला आता नवीन नवीन फिजिकल क्वांटिटीज पुढच्या सिलेबसमध्ये येत जातील. त्यामुळे ही टेबल जिथे लिहिताय तुम्ही त्याच्या पुढे अजून एक 2-3 पेजेस रिकामे सोडा. जसे जसे नवीन क्वांटिटीज येतील ते सगळे इथे ॲड करत जायचे. ओके.